मसाला ताक बनवायची ही नवीन आणि सोपी ट्रिक तुम्हाला माहिती आहे का? फक्त 2 क्यूब आणि 1 सेकंदामध्ये तुमचं मसाला ताक तयार आहे. तर आज आपण बनवणार आहोत मॅजिकल ताक. हे ताक खूपच रिफ्रेशिंग आहे आणि खास गोष्ट म्हणजे आपण आधी मसाल्याचे क्यूब बनवून ठेवणार आहोत. त्यामुळे कधीही पटकन स्वादिष्ट ताक तयार करता येईल. आणि अगदी घरातलं साहित्य वापरून सोपी रेसिपी आहे. तर चला मग सुरुवात करूयात. नमस्कार, मी आहे ऋतुजा आणि मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे. हे मॅजिकल क्यूब्स बनवण्यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी जुडी कोथिंबीर घेतलेली आहे. आता जेवढी आपण कोथिंबीर घेतलेली आहे त्याच्या निम्मा पुदिना घ्यायचा आहे. उन्हाळ्यात पुदिना शरीराला थंडावा देतो, त्यामुळे ताक, सरबत किंवा चटणीत पुदिना घालणे खूप फायदेशीर असते. ताकामध्ये मिरची वापरल्यानंतर त्याची चव आणखीन वाढते. तर 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. 3 आल्याचे मोठे तुकडे घेतलेत. आल्यामुळे सुद्धा ताकाची चव वाढते आणि त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स सुद्धा असतात. आता यामध्येच मी 1 चमचाभर भाजलेले जिरे घालतीये. तर जिऱ्यामुळे सुद्धा पचन सुधारते. त्याच्यानंतर मी इथे 1 चमचा चाट मसाला घातलेला आहे. काळे मीठ तसेच साधे मीठ आपल्या आवडीनुसार घालायचे. आता यामध्ये काही बर्फाचे खडे घाला म्हणजे हे मिक्सचर काळं पडणार नाही. आणि अर्धा ते पाऊण ग्लास पाणी घालायचं. बारीक असं वाटून घ्यायचं. वाटल्यानंतर आपल्याला हे एका गाळणीने गाळून सुद्धा घ्यायचं आहे. गाळल्यानंतर याचा चोथा राहतो. तर तो सुद्धा तुम्ही परत एकदा मिक्सरला बारीक फिरवून घेऊ शकता. आता क्यूब्स बनवण्यासाठी हे चटपटीत पाणी तयार झालेलं आहे. आईस ट्रे घ्यायचा. आईस ट्रे मध्ये हे पाणी आपण एकदा मिक्स करू आणि मग यामध्ये फिल करून घेऊ. एकदा का असे हे मॅजिकल क्यूब्स बनवून ठेवले ना, की दरवेळी मसाला वाटायची गरज पडत नाही. हे क्यूब्स तुम्ही फ्रीजरमध्ये स्टोअर करून ठेवले, की 15 ते 20 दिवस अगदी आरामात टिकतात. आता हे मसाला ताक कधी प्यावं? तर ताक पचनासाठी खूप चांगलं असतं. त्यामुळे दुपारच्या जेवणानंतर पिलं तर अन्न लवकर पचायला मदत होते. गरमीमध्ये दुपारी ताक घेतलं, की शरीराला थंडावा मिळतो आणि ताजेतवाने वाटते. जर जेवण जास्त तिखट किंवा तेलकट असेल तर ताकाने ॲसिडिटी किंवा जळजळ कमी होते. जोपर्यंत हे सेट होत नाही तोपर्यंत फ्रीजरमध्ये ठेवून द्या आणि सेट झाल्यानंतर तुम्ही हे क्यूब्स ताकाबरोबर वापरू शकता. आता इथे तुम्ही जेवढं ताक घेणार आहात त्यानुसार तुम्ही क्यूब्स वापरा. साधारण 1 ग्लासाला 2 क्यूब्स पुरेसे होतात. मसाला ताक स्पेशली दुपारच्या जेवणानंतर किंवा उन्हाळ्यात दुपारी पिलं तर शरीराला थंडावा मिळतो आणि पचनही चांगलं होतं. मस्त रिफ्रेशिंग वाटण्यासाठी इथे गारगार ताक घ्या. तसेच यामध्ये थोडेसे आईस क्यूब्स घाला. ताक थोडंसं घुसळून घ्या किंवा ढवळून घेतलं तर थोड्या वेळातच हे मसाला क्यूब्स वितळून जातील. तर दुपारच्या जेवणाबरोबर हे ताक हमखास घ्या, कारण खूप चविष्ट लागतं आणि रिफ्रेशिंगसुद्धा आहे. त्यामुळे व्हिडिओ आत्ताच सेव्ह करा आणि हे मॅजिकल मसाला क्यूब्स तुम्ही नक्की करून बघा. रेसिपी आजची आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात आपण परत अशाच वेगवेगळ्या रेसिपींसोबत. तोपर्यंत काळजी घ्या.